नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। नगर परिषदची जी भरती होणार आहे त्या भरतीमध्ये तुम्हाला 3 अनिवार्य कायदे हे कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी जो आहे त्यामध्ये 3 कायदे दिले आहेत, ज्याच्यामध्ये आरटीआय, आरटीएस आणि तिसरा जो कायदा आहे जो जरा कॉम्प्लेक्स कायदा आहे। ठीक आहे, सो तो आहे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 आणि याचे फारसे व्हिडिओही तुम्हाला यूट्यूबवर दिसणार नाही, कारण की हा कायदा जो आहे ना, हा कायदा एखादा कायदाचं ज्ञान असणारा व्यक्तीच तुम्हाला चांगल्या प्रकारे डिक्टेट करू शकतो, अशा प्रकारचा तो कायदा आहे। ठीक आहे, तर चला आज आपण काय करूया, पहिल्यांदा तुम्हाला मी या कायद्याची ओळख करून देणार आहोत की नेमका हा कायदा रन कसा होते, या कायद्याची गरज का पडली आणि हा कायदा कशासाठी बनला आहे आणि तुमच्या अभ्यासात काय आहे त्याचं हे कारण आपण डिस्कस करू। मला पहिल्यांदा तुमच्याकडून उत्तर हवं आहे, ते उत्तर आहे की सर भ्रष्टाचार म्हणजे नेमकं काय? काय वाटतं तुम्हाला की भ्रष्टाचार काय असतो? लेक्चर व्यवस्थित मन लावून बघा। आपण काय करणार आहोत, या कायद्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहोत। आता मी तुम्हाला कायद्याची ओळख देईल आणि तुमचे जे प्रश्न असतील या परीक्षेत येणारे मोस्ट ऑफ इथून असतील, हे मी तुम्हाला प्रॉमिस करतो। ठीक आहे, सो आता बघा, लक्ष द्या। भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 हा आधी राज्यसेवेला कायदा आहे अभ्यासाला, आणि कंबाईन सारख्या परीक्षेमध्ये हा दिसत नाही, आणि इतर ज्या परीक्षा आहेत JMFC सारख्या असतील किंवा तुमच्या नगर परिषद सारख्या परीक्षा आहे, इथे हा कायदा तुम्हाला दिसतो। ठीक आहे, सो भ्रष्टाचार म्हणजे काय, तर तुम्हाला या शब्दाचा विग्रह अशा प्रकारे करता येईल, भ्रष्ट आणि आचार म्हणजे आचरण। ज्या व्यक्तीचं आचरण काय असतं, भ्रष्ट असतं, त्याला भ्रष्टाचार असं म्हणतात। भ्रष्ट असणारा आचार किंवा आचरण, बिहेवियर। ठीक आहे, मग सर भ्रष्टाचार आणि लाच यामध्ये फरक आहे का की एकच शब्द आहे? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या। सुरुवातीला मी तर शेवटी सांगेलच तुम्हाला भ्रष्टाचार आणि लाच एकच आहे का, पण तुम्ही मला आधी उत्तर द्या की भ्रष्टाचार आणि लाच हे एकच आहे का, हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या। ठीक आहे, सो आता बघा की मग या कायद्याची, आणि हा आपल्या पिक्चरचा काय सस्पेन्स आहे बेटा, कटप्पा को, ठीक आहे, कटप्पाने बाहुबली को क्यों मारा, हा आपला सस्पेन्स आहे। ठीक आहे, तो शेवटी बघू। सो सर्वात पहिले आपण काय करतोय, की हा कायद्याची गरज का पडली, आणि हा कायदा सर 1988 मध्ये आला, तर तोपर्यंत भारतात भ्रष्टाचार लीगल होता का, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू होत्या का, म्हणजे लीगली भ्रष्टाचार व्हायचा का वगैरे। सो ह्या गोष्टीचं उत्तर ना तुम्हाला मी देतो एका स्लाइडच्या माध्यमातून, व्यवस्थित लक्ष द्या। ठीक आहे, आणि काय करायचं, मला असं अभिप्रेत आहे की मी शिकवत असताना तुम्ही काय करायचं, रनिंग नोट्स घ्यायच्या। ठीक आहे, रनिंग नोट्स। सो आता एक बघा, भारतात ना बेटा 2 कायदे होते। जसा भारत 1947 ला स्वतंत्र झाला, त्यावेळी काय झालं, सरकारला माहित होतं की भारतातले लोक भ्रष्टाचारी आहेत 47 मध्येच। आणि एक लक्षात ठेवा, सरदार वल्लभभाई पटेलांनी काय केलं, आपल्या जी ब्युरोक्रेसी आहे किंवा असं म्हणू शकतो आपण ब्युरोक्राट आहेत, ऑफिशियल सिस्टम आहे, त्याच्यावर विश्वास ठेवला। म्हणजे 2 मॉड्यूल होते, एक नेहरू मॉड्यूल काय म्हणायचं, देशाचा विकास करायचा असेल तर तुम्हाला DPSP चांगल्या प्रकारे अस्तित्वात आणावे लागतील, आणि पंचवार्षिक योजना वगैरे, आणि गांधीजींची जी आर्थिक विकेंद्रीकरणाची योजना आहे, म्हणजे खेड्याकडे चला, इथून आपल्याला विकास करावा लागेल। तसंच बाल्कनायझेशनचा एक धोका निर्माण झाला होता भारताला, आणि त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेलांनी म्हटलं की जर भारताला टिकवायचं असेल तर अखिल भारतीय सेवा स्ट्रॉंग करायच्या। मग 2 विंग काम करत होती। पहिली विंग जे खेड्यापासून दिल्लीपर्यंत, गल्ली ते दिल्ली विकासासाठी काम करत होती, नेहरूची स्कीम, आणि अखिल भारतीय सेवांसाठी काम करत होती ती म्हणजे आपली सरदार पटेलांची विंग। सो आता बघा, सरदार पटेलाच्या विंगला नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं ते म्हणजे काय, भ्रष्टाचाराला आळा घालणे। आणि 1947 मध्ये काय झालं, आपण एक कायदा केला, दॅट इज प्रिव्हेन्शन म्हणजे काय असते, प्रतिबंध, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट। बघा लक्ष द्या, मी तुम्हाला काय सांगतोय की 1947 भारत स्वतंत्र झाला त्याच वर्षी आपण एक कायदा केला, कोणता, द प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट। याला आपण बेटा काय म्हणत असतो, PC म्हणत असतो, PCA। आणि हा कधीचा आहे, 1947 चा कायदा आहे। पण तुम्हाला नवल वाटेल, या कायद्यामध्ये लाच काय असते किंवा भ्रष्टाचार काय असते याची व्याख्याच केली नव्हती। आता मला सांगा, ज्या कायद्यात भ्रष्टाचार काय असते त्याची व्याख्याच केली नसेल तर तो कायदा काय तरतुदी करेल रे, काय पुढे सांगेल? ठीक आहे ना। आता मला एक सांगा, मी म्हटलं तुम्हाला की काय करा, त्या रेड शर्ट वाल्याला पकडा। तुम्हाला रेड कलरच समजत नसेल तर तुम्ही त्या रेड कलर वाल्याला पकडाल का? नाही पकडू शकत। म्हणजे या कायद्यानं काय केलं होतं, हे कायदा इंजिन नसलेली रेल्वे होती। ठीक आहे, मग पुढे 1962 ला संथानम समिती आली।
म्हणजे 1962ला एक समिती स्थापन झाली, के संथानम समिती. हे नाव ऐकलं असेल तुम्ही, वित्त आयोगाचे अध्यक्ष पण राहिलेले. ठीक आहे. ह्या के संथानम समितीने काय केलं, सांगितलं हे बघा तुमचा जो हा कायदा आहे PCA, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट, याच्या तरतुदी ह्या अगदी तुटक आहेत. काय करा, या कायद्यात करा सुधारणा. आणि बेटा 1962 जी समिती होती के संतानम, आणि 1964ला काय झाल्या, या कायद्यामध्ये सुधारणा झाल्या. कोणत्या कायद्यामध्ये, ह्या PCA ऍक्ट मध्ये. म्हणजे लक्षात ठेवा, हा आहे आपल्या 1988 कायद्याचा बाप कायदा, जनक कायदा. म्हणजे या कायद्यात सुधारणा करण्यासाठी आपण दुसरा कायदा आणला. हा कायदा अपुरा होता म्हणून के संतानम समिती आली आणि त्यांनी काय केलं, ह्या सुधारणा सुचवल्या होत्या. ठीक आहे. हे इथपर्यंत या कायद्याबद्दल झालं. मग आता बघा की हा कायदा अजूनही पूर्ण नव्हता. मग 1988 या जवळपास, म्हणजे 1983 पासून काय झालं, भारतात एका कायद्याची गरज बोलून दाखवल्या गेली. आणि कायद्याची गरज असताना भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला होता. आणि 1988ला शेवटी ते पाऊल उचलल्या गेलं आणि हा कायदा रद्द केला. आणि या कायद्याऐवजी नव्या जोमानं कायदा आणला, तो म्हणजे PCA 1988. म्हणजे सेमच प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्टच, पण 1947चा अर्धवट कायदा आपण रद्द केला आणि त्याच्याऐवजी 1988चा कायदा आणला. तुम्हाला माहितीये का की गदर 2, आता अलीकडे गदर 2 आला. गदर 2च्या आधी गदर 1 काय केला होता, रिलीज केला होता. म्हणजे जुना तो कसा होता की त्यावेळेचे कॅमेराज वगैरे ते तेवढी क्लॅरिटी नव्हती, तेवढं रिझॉल्युशन नव्हतं. सो त्यांनी काय केलं, त्यामध्ये बऱ्या प्रमाणात क्लॅरिटी आणली. मग आपल्या कायदा पण हेच केला. हा होता जुना गदर होता, त्याच्याऐवजी आपण 1988ला आणला, तो म्हणजे नवा गदर. कळलं का, आलं लक्षात? ठीक आहे. मग आता एक लक्षात घ्या की हा जो कायदा आहे 1988चा कायदा, याच्यात पण बरोबर व्याख्या केल्या नव्हत्या, तेवढ्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात व्याख्या केल्या नव्हत्या. सो बेटा व्याख्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात केल्या नव्हत्या म्हणून काय झालं की 2003ची गोष्ट आहे, 2003-2007चा अहवाल आहे. 2007च्या अहवालात काय सांगितलं, एक होता वित्तीय प्रशासकीय सुधारणा आयोग, वित्तीय प्रशासकीय सुधारणा आयोग. ठीक आहे. आणि या वित्तीय प्रशासकीय सुधारणा आयोगानं काय म्हटलं की हे बघा, जसा लाच देणारा जबाबदार असतो ना, तसा म्हणजे बघा जसा लाच घेणारा आहे अधिकारी, करप्टेड अधिकारी, जसा लाच घेणारा जबाबदार असतो, गुन्हेगार असतो, तसं काय करा, लाच देणाऱ्याला पण या कायद्याच्या कक्षेत आणा. म्हणजे लाच देणे हा काय ठरवा, लाच देणे हा ठरवा बेटा गुन्हा, असं 2007च्या वित्तीय प्रशासकीय आयोगानं सांगितलं. या कायद्यामध्ये हा कायद्याचा तर रोल 1988ला संपला. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं, हे कधीच विसरायचं नाही, 2013ला एक कमिटी आली, त्याचं नाव होतं अनिल माधव समिती. कोणती समिती, अनिल माधव समिती. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, ही जी अनिल माधव समिती होती, या अनिल माधव समितीने काय सांगितलं की हा जो 1988चा कायदा आहे हा पण तुटकच आहे, सो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करा. पण दुर्दैव असं की त्यावेळेस मनमोहन सिंह गव्हर्नमेंट होतं, UPAचं गव्हर्नमेंट होतं, आणि त्यावेळेस त्यांनी एवढं काही या कायद्यावर लक्ष दिलं नाही, कारण की ते स्वतःच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये सडत होते, त्यांच्यापैकी बरेचसे मंत्री. सो अशा वेळेस मग मोदीजी आले आणि मोदीजींनी 2018ला काय केलं बेटा, या कायद्यात खूप साऱ्या सुधारणा केल्या. म्हणजे बघा, हा जो PCA ऍक्ट आहे याच्यात सर्वात मोठ्या सुधारणा ज्या झाल्या ना त्या 2018ला झाल्या. ठीक आहे. आणि 2018ला सुधारणा झाल्या त्या म्हणजे 26 जुलै. मग काय लक्षात ठेवायचं माहिती आहे का, 26 जुलै 2018ला या कायद्यात सर्वाधिक सुधारणा झाल्या. ठीक आहे. काय शिकलोय आपण इथपर्यंत शिकलो की भारतात जनक जो कायदा होता तो होता PCA 1947, ज्या कायद्यामध्ये सुधारणा केल्या होत्या के संतानम समितीनं. पण आपण 1988ला हा कायदाच रद्द केला, त्याच्याऐवजी नवीन PCA आणला 1988ला. हाही कायदा तेवढ्या मोठ्या प्रमाणात पूरक नव्हता, म्हणून वित्तीय प्रशासकीय सुधारणा आयोगाने सांगितलेल्या रिकमेंडेशन आणि अनिल माधव समितीने सांगितलेल्या रिकमेंडेशन याच्यावरून आपण सुधारणा केल्या. आणि सर्वात मोठ्या सुधारणा केल्या अनिल माधव समितीच्या रिकमेंडेशन वरून. ठीक आहे. आणि कधी केला, 26 जुलै. ही तारीख विसरायची नाही. आलं का, एवढं लक्षात आलं? मी बाजूला होतो, देऊन घ्या. ठीक आहे. हा, इथपर्यंत आपल्याला समजलं. मग सर हा एकच कायदा होता का, म्हणजे बघा की एकच कायदा होता का PCA 1947? नाही बेटा, एक आणखी आहे. तू IPCचं नाव ऐकलं का रे, इंडियन पिनल कोड. इंडियन पिनल कोड आहे म्हणजे भारतीय दंड संहिता आहे.
सो लक्षात ठेवा, इंडियन पिनल कोडमध्ये एक सेक्शन आहे, सेक्शन म्हणजे कलम 161 ते 165A, यामध्ये भारतात भ्रष्टाचाराच्या संदर्भात तरतुदी होत्या. म्हणजे भारतात 1988चा कायदा येण्याच्या आधी, हा जो आजचा आपला विषय आहे शिकण्याचा, PCA 1988 येण्याआधी भारतात 2 कायदे भ्रष्टाचार निर्मूलनासाठी काम करायचे. 2 कायदे कशाला? एक हा संपूर्ण कायदा ज्याचं नाव आहे PCA 1947, आणि दुसरा म्हणजे IPCचं सेक्शन 161 ते 165A. हे 2 गोष्टी काम करायच्या. पण ह्या दोन्ही तेवढ्या तरतुदी पूरक नव्हत्या, तेवढा इफेक्टिव्ह नव्हत्या, कारण की हा IPC मध्ये तेवढं वेल डिफाईन नव्हतं. आणि एक लक्षात ठेवा, हे जे कायदे असतात एका विषयाला वाहलेले, म्हणजे एकाच विषयासाठी काम करणारे, त्यांना आपण म्हणतो बेटा स्पेशल ऍक्ट. कोणते ऍक्ट म्हणतो? स्पेशल ऍक्ट. आणि एक लक्षात ठेवा, स्पेशल ऍक्टलाच आपण मायनर ऍक्ट म्हणतो. स्पेशल ऍक्टलाच काय म्हणतो? मायनर ऍक्ट. मग सर स्पेशल ऍक्ट किंवा मायनर ऍक्ट कशाला म्हणायचं? तर स्पेशल ऍक्ट म्हणजे एका विशिष्ट विषयासाठी केलेला कायदा. आता IPC एका विशिष्ट विषयासाठी केलेला कायदा आहे का? चोरी, रेप, मर्डर, त्याच्यानंतर इतर साऱ्या सगळ्या प्रकारचे मानहानी, अशा सगळ्या गुन्ह्यासाठी एक मिक्सअप कायदा आहे. म्हणजे भेल आहे, ती भेल जी मिळते ना चौपाटीवर, जी भेल मिळते ना, ती भेल आहे. पण आपल्याला काय पाहिजे आहे? आपल्याला प्युअर पाहिजे आहे, म्हणजे एकच पदार्थ, एकच स्पेशल, फक्त म्हणजे एकाच विषयासाठी असणारा कायदा. आणि PCA फक्त भ्रष्टाचाराच्या संदर्भात बोलतो, दॅट इज स्पेशल ऍक्ट. स्पेशल ऍक्ट कधीही इतर कायद्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असतो. म्हणजे 2 कायदे जर आले, समजा 2 कायद्यात लढाई लागली, मैबळा, मग IPC वर्सेस PCA झालं, तर मला सांगा वरचढ कायदा कोणता असेल? PCA असेल. आलं का लक्षात? चला मग आता बघा की PCA 1947 आणि IPCचे हे जे सेक्शन आहे 161 ते 165, ह्या केल्या बेटा आपण रद्द, आणि याच्या ऐवजी कोणता कायदा आणला? PCA 1988. मग तुम्हाला प्रश्न ह्यात विचारला जाईल की भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंमलात आणण्यापूर्वी भारतात कोणत्या तरतुदी भ्रष्टाचार निर्मूलनासाठी काम करत होत्या? एक PCA 1947 आणि दुसरा म्हणजे IPC मधलं सेक्शन कलम 161 ते 165A. समजलं? झालं का? एवढं समजलं का? आता पुढे बघा. मग आता तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे, ठीक आहे, हे खोडतोय मी. आता तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे की सर नेमका भ्रष्टाचार असतो काय, किंवा भ्रष्टाचार करते कोण? मला एक सांगा. मी आता उदाहरण देतो. उदाहरण आपण इथून स्टार्ट करू, ठीक आहे. हा काय आहे? हा A जो आहे, हा A आहे गुन्हेगार. या A न काय केलं? गुन्हा केला, ठीक आहे. एक B आहे, हा आहे पीडित. पीडित म्हणजे ज्याच्यावर गुन्हा झाला, ठीक आहे. आणि बेटा एक तिसरा आहे, ते म्हणजे, ठीक आहे, तुम्ही जे काय आहात, जे तुम्ही आहात पोलीस इन्स्पेक्टर, ठीक आहे. व्यवस्थित समजून घ्या, याच्यावर तुमचा कायदा सगळा डिफाईन होईल. बघा आता काय होऊन राहिलं की A हा गुन्हेगार आहे, B पीडित आहे, आणि या ठिकाणी काय झालं? तुम्ही PI आहात, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे. तुम्ही काय केलं? म्हणजे हा A न काय केलं? या B वर गुन्हा केला. गुन्हा केला म्हणजे मारहाण केली. काय केली? मारहाण केली. आणि बेटा हा जो A आणि तुम्ही आहात, हा तुमचा मित्र आहे. हा A जो आहे ना, हा तुमचा मित्र आहे, आणि याची केस तुमच्या विरोधात आली, ठीक आहे. आणि तुम्ही काय? तुमचा मित्र आहे, तुम्ही तुमच्या मैत्रीला जागले, ठीक आहे. आणि आता काय झालं? तुम्ही तुमच्या मित्राला काय म्हटलं की हे बघ बाबा, की तुला मी या केसमध्ये सोडवतो, ठीक आहे. फक्त आपले साहेब आहेत वगैरे, त्यांचं तुला मॅनेजमेंट करावं लागेल, त्यांना मॅनेज करावं लागेल, थोडासा खर्च पाणी करावं लागेल. या खर्च पाण्यालाच बेटा आपण भ्रष्टाचार म्हणतो. समजलं का? या खर्च पाण्याला भ्रष्टाचार म्हणतो. मग आता लक्षात घ्या काय होऊन राहिलं, एक एक परिस्थिती व्यवस्थित लक्षात घ्या. पहिल्यांदा हा याला काय म्हणत असतात? जो सरकारचा सेवक असतो त्याला काय म्हणतो आपण? लोकसेवक म्हणतात. समजलं का? गव्हर्नमेंट जॉबवर कोणताही व्यक्ती असला तर त्याला लोकसेवक म्हणतात. लोकसेवक कोणाला म्हणायचं? तर लोकसेवक ची व्याख्या ना बेटा IPC कायद्यात केली आहे, कलम 21 मध्ये. विसरायचं नाही. लोकसेवकची व्याख्या कुठे केली आहे? IPC 21 मध्ये. आणि IPC 21 मध्ये जी लोकसेवकची व्याख्या आहे तीच या कायद्याची व्याख्या आहे. मग लोकसेवक म्हणजे कोण कोण? लक्षात ठेवा, फक्त लक्षात ठेवा. हे बघा, लोकसेवक म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नोकरीतले सर्व लोक. लोकसेवक म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे महामंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध कार्यालय, विविध कंपन्या, याच्यातले लोक. समजा ज्याला गव्हर्नमेंट पैसे पुरवते अशा सगळ्या संस्थांचे सदस्य, मग ते प्रायव्हेट असो की कोणती असो. तुमच्या गावातली शाळा आहे,
तुमच्या गावातली शाळा आहे तर तुमचे शिक्षक लोक, नॉर्मली तुमच्या गावची शाळा एखाद्या कोणत्यातरी शिक्षण संस्थेची आहे, जसे समजा रयत शिक्षण संस्था आहे किंवा श्री शिवाजी शिक्षण संस्था आहे, ह्या प्रायव्हेट संस्था जरी असल्या यांचे पगार सरकार करते, मग ते पण काय झाले, लोकसेवक झाले. तुमचे आमदार खासदार पण लोकसेवक झाले. पी.व्ही. नरसिंहराव केसनं या कायद्यात सरळ सांगितलं आहे की आमदार खासदार लोकसेवक असतात. त्याच्यानंतर बेटा न्यायाधीश लोकसेवक असतात. न्यायालयाच्या वतीनं जे लोक काम करतात ते सगळे लोकसेवक असतात. सरकारमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारे लोक लोकसेवक असतात. म्हणजे पवन सरांना 2 दिवसासाठी जर एखाद्या मतदानाच्या सर्व्हेसाठी अपॉइंट केलं असेल तर पवन सर लोकसेवक झाले. मग पवन सरनं ते नोकरी मिळवली असो, कायदेशीररित्या मिळवली असो किंवा लाच देऊन मिळवली असो, ते मॅटर करत नाही. लक्षात ठेवा, या कायद्यामध्ये नोकरी बेकायदेशीररित्या मिळवली, कायदेशीररित्या मिळवली, मॅटर करत नाही. तुम्ही पदावर आहात, लोकसेवक आहात. कळलं का तुम्हाला? सो लक्षात ठेवायचं, न्यायाधीश आहे, कोर्टाने नेमलेली व्यक्ती आहे, निवडणूक यंत्रणांच्या संदर्भात व्यक्ती आहे किंवा निवड मंडळ आहेत. निवड मंडळ म्हणजे काय, आता समजा तलाठी एक्झाम आहे किंवा जिल्हा परिषदची आहे, याची निवड मंडळ असतात. UPSC आहे, MPSC आहे, हे लोकसेवक असतात. युनिव्हर्सिटीमधला व्हाईस चान्सलर आहे, प्राध्यापक आहे, तिथला सगळा स्टाफ आहे, हा लोकसेवक आहे. म्हणजे ज्याला जो गव्हर्नमेंटकडून पैसे घेते तो लोकसेवक आहे. मग तो कॉन्ट्रॅक्ट बेसवर असो की काही. पवन सर समजा एखाद्या कॉलेजवर 2 तासासाठी CHB शिकवायला जात असतील क्लार्क ऑर बेसिसला, तर पवन सर लोकसेवक आहे. म्हणजे मी गव्हर्नमेंटचं काम जर कसंही करत असो, कसंही, तर मी लोकसेवक झालो. लक्षात ठेवायचं, हा कायदा लोकसेवकाला भ्रष्टाचार करण्यापासून रोखतो. कोणाला? लोकसेवकाला भ्रष्टाचार करण्यापासून रोखतो. कळतंय का तुम्हाला? कोणाला रोखतो? फक्त भ्रष्टाचार. आता मला एक सांगा, पवन सर विदर्भ IAS अकॅडमीला आहेत. पवन सर कोणतेच लोकसेवक नाही, कोणत्याच नोकरीला नाही. आणि ऍड आता समजून घ्या की समजा कंबाईनची बॅच आहे किंवा राज्यसेवेची बॅच आहे, ऍडमिशनला या बॅचला ऍडमिशन फुल झाल्या आणि तरी तुमची इच्छा आहे की पवन सरांनी तुमची ऍडमिशन करावी. मग तुम्ही काय म्हणलं, पवन सर हे 2000 रुपये घ्या आणि माझी ऍडमिशन करून द्या. पवन सरांनी भ्रष्टाचार केला का? नाही केला. कारण की भ्रष्टाचार फक्त लोकसेवक करतो. प्रायव्हेट व्यक्ती भ्रष्टाचार करू शकतो का? नाही. प्रायव्हेट स्तरावरच्या भ्रष्टाचारासाठी नाही. एखाद्या कंपनीला दुसऱ्या कंपनीसोबत समजा टेंडर काढायचं आहे, समजा आता एखादी प्रायव्हेट कंपनी आहे, समजा टाटा कंपनी आहे आणि टाटा कंपनीला काय करायचं आहे, AC हायर करायचे आहेत हायर कंपनीपासून. ठीक आहे, मग या दोघांनी एकामेकासोबत करार केला आणि त्याच्यात जर अधिकाऱ्याला पैसे खाऊ घातले तर भ्रष्टाचार असेल का? नाही. हा फक्त शासकीय स्तरावरील भ्रष्टाचाराला आळा घालते. कळलं का तुम्हाला? कळतंय का? सो लोकसेवक. आता बघा, लक्ष द्या, मग लोकसेवक म्हणजे काय? कोणत्याही प्रकारचा अधिकारी. पुढे बघूच आपण. मग आता बघा काय होऊन राहिलं की हा तुम्ही आहात आणि हा तुमचा मित्र आहे ज्यानं गुन्हा केला. आता हा लोकसेवक भ्रष्टाचार कोणकोणत्या गोष्टीसाठी करतो हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. एक, तो काय करतो, तो कर्तव्य करण्यासाठी. कर्तव्य म्हणजे पदाचं कर्तव्य. तुम्ही कोणातरी पदावर असता ना, तर पदाचे कामं असतात, त्याला काय म्हणतात, कर्तव्य. आता फॉर एक्झाम्पल समजून सांगतो. समजा तुम्ही आहात आणि हा तुमचा मित्र आहे आणि तुम्ही चौकशी नाही करू राहिले, हा पीडित तुमच्या जवळ दररोज येऊन राहिला की माझ्या केसची चौकशी करा. तुम्ही काय म्हटलं, हे बघ, चौकशी करतो, माझं कर्तव्य करतो, पण मला काय लागेल, मला पैसे लागतील. कळलं का? म्हणजे बघा, सर्वात पहिला भ्रष्टाचार कशासाठी होऊन राहिला? कर्तव्य करण्यासाठी. समजलं का? दुसरं, कर्तव्य अयोग्यपणे अप्रामाणिकपणे करण्यासाठी. कर्तव्य अयोग्यपणे किंवा अप्रामाणिकपणे करण्यासाठी. म्हणजे सर समजून सांगतो, डोंट वरी. हे बघा, लक्ष द्या. आता समजा ऍक्च्युअल मध्ये गुन्हेगार कोण आहे? तुमचा मित्र आहे. तुम्ही काय म्हटलं तुमच्या मित्राला की हे बघ बाबा, एला म्हटलं तू मला काही पैसे दे, मी काय करतो, तुझं सेटलमेंट करतो. म्हणजे मी माझं काम कसं करू राहिलो, अयोग्यपणे किंवा अप्रामाणिकपणे करू राहिलो. समजून राहिलं का? भ्रष्टाचार तुम्ही एक तर कर्तव्य करण्यासाठी करू राहिले, काम लवकर निघावं म्हणून, काम करून द्यावं म्हणून, किंवा काम चुकीच्या पद्धतीने करावं. म्हणजे आता तुमचा समजा तुम्हाला स्कॉलरशिप मिळूच शकत नाही, तुम्ही कोणत्याच क्रायटेरियात बसत नाही, पण अधिकाऱ्यानं काय म्हटलं, 2000 रुपये दे, मी तुझ्या स्कॉलरशिपचं काम करून देतो, तुला नॉन क्रिमिनल काढून देतो. झाला, संपला विषय. तिसरा आहे बेटा, कर्तव्यापासून परावृत्त राहण्यासाठी. कर्तव्यापासून परावृत्त म्हणजे दूर, परावृत्त राहणे. म्हणजे बघा, आता तुमचं कर्तव्य काय, ॲज अ PA तुमचं काय कर्तव्य आहे, पीडिताला न्याय मिळवून देणे. पण तुम्ही A कडून कशासाठी लाच घेताय की बाबा मी माझ्या कर्तव्यापासून दूर राहतो, मला जे तुला अटक करायचं कर्तव्य आहे त्याच्यापासून दूर राहतो. कळलं का? या गोष्टीसाठी लाच घेतली जाते. आणि चौथं असतं बेटा, ते समजून घे.
चौथं असतं ते म्हणजे गैरप्रभाव पाडण्यासाठी. ठीक आहे, भ्रष्ट किंवा गैरप्रभाव पाडणे, अवैध प्रभाव पाडणे. हे काय आहे सर, समजून सांगतो. समजा हा ए तुमचा मित्र नाही आणि हा बी पीडित आहे, पण हा ए जो आहे ना हा स्थानिक आमदाराचा मित्र आहे. कोणाचा मित्र आहे, स्थानिक आमदाराचा मित्र आहे. आणि मग हा आमदार काय म्हणतो बघा, लक्ष द्या. हा आमदार या ए ला काय म्हणतो, हे बघ, मला तू काय कर, 1 लाख रुपये दे. मी काय करतो, त्या अधिकाऱ्याला बघून घेतो. म्हणजे आमदार तुम्हाला काय करू शकते, तुमच्यावर गैरप्रभाव टाकू शकते. म्हणजे पदाचा वापर करून तुम्हाला प्रभावित करू शकते की हे बघ, तू जर चौकशी केली या केसची तर मग विचार कर. कळलं का? म्हणजे लक्षात घ्या, 4 गोष्टीसाठी लोकसेवक काय करत असतो, भ्रष्टाचार. हा कायदा फक्त लोकसेवकाला काय देतो, शिक्षा देतो. प्रायव्हेट व्यक्तीला नाही, निवृत्त व्यक्तीला नाही, एखाद्या पदावरून निवृत्त झाला तर नाही. पण बेहिशोबी मालमत्ता जमा केली असेल तर मानल्या जाते. सो आता बघा, लक्ष द्या, जेव्हा एखादा लोकसेवक कर्तव्य करण्यासाठी, कर्तव्य अयोग्यपणे किंवा अप्रामाणिकपणे करण्यासाठी किंवा कर्तव्यापासून दूर राहण्यासाठी, परावृत्त राहण्यासाठी किंवा भ्रष्ट किंवा गैरप्रभाव पाडण्यासाठी जर काय घेत असेल, तर आता हे पुढच्या स्लाइडवर सांगतो, हे लिहून घ्या. मग असं आहे का रे की त्यानं पैसेच घेतले पाहिजे? काय वाटते तुम्हाला, पैसेच घेतले पाहिजे असं वाटते का? नाही सर, चुकीचं आहे तुमचं. बघा, लक्ष द्या, या कायद्यामध्ये भ्रष्टाचाराला पैसे म्हटलं नाही. तर आता तुम्हाला भ्रष्टाचार आणि लाच मध्ये फरक समजते. एक बघा, लाच म्हणजे असते बेटा पैशाच्या स्वरूपात. लाच कशाच्या स्वरूपात असते, पैशाच्या स्वरूपात. पैसे घेतले त्याला म्हणतात ब्राईब, लाच. आणि दुसरं असते बेटा भ्रष्टाचार. आता भ्रष्टाचार बघ कसा होत असते. तुला जर वाटत असेल की सर भ्रष्टाचार म्हणजे फक्त पैसा होते, नाही. भ्रष्टाचार याच्यासाठी तुला 3 गोष्टी समजाव्या लागतील. एक पहिलं समजावं लागेल लीगल रिम्युनरेशन. दुसरं समजावं लागेल अनड्यू ॲडव्हान्टेज. काही टेन्शन नका घेऊ, मला माहिती आहे तुम्हाला हे इंग्लिशवाले शब्द जरा भारी जातात, पण टेन्शन नका घेऊ. आपण पण झेडपी आहे, मराठी माध्यम आहे, झेडपी पॅटर्न आहे, सगळं हे प्रॉडक्ट झेडपी आहे, डोंट वरी. ठीक आहे. आणि तिसरा आहे बेटा, हे बघा, लीगल रिम्युनरेशन. दुसरा आहे अनड्यू ॲडव्हान्टेज. ठीक आहे. आणि तिसरं तुम्हाला शिकावं लागेल ते म्हणजे ग्रॅटिफिकेशन. जर समजा सर हे काय असते, हे तर शब्द आम्ही आयुष्यात ऐकले नाही, तर आयुष्यात न ऐकलेल्या गोष्टी करणं म्हणजे स्पर्धा परीक्षा करणं. जे आयुष्यात नेवर एव्हर, ठीक आहे, बिफोर ह्या ज्या गोष्टी तुम्ही केल्या नाही त्या करणं म्हणजे स्पर्धा परीक्षा करणं. ठीक आहे. हां, हसत्या खेळत्या जिंदगीला झंड करणे म्हणजे स्पर्धा परीक्षा करणे. कळलं का? चला मग समजून घ्या. बघा, एखादा लोकसेवक जेव्हा तुम्ही पदावर असता तुम्हाला 3 गोष्टी असतात. लीगल रेम्युनरेशन म्हणजे काय, याला म्हणतात तुमचं वैध उत्पन्न. रेम्युनरेशन म्हणजे काय होते, मोबदला होते, वैध मोबदला. आता समजा मी पदावर लागलो, तुम्ही समजा PI झाले, PSI झाले, तर तुम्हाला मिळतो 50,000 रुपये महिना. हा तुमचं काय झालं, हे लीगल रेम्युनरेशन झालं. मग मला सांगा, मी माझ्या पदावर आहो आणि पदावर असताना गव्हर्नमेंट कडून मला 1 लाख रुपये महिना, 50,000 रुपये महिना भेटून राहिला, हा माझा भ्रष्टाचार आहे का? नाही, कारण की ते माझं लीगल रेम्युनरेशन आहे, तो माझा वैध मोबदला आहे, माझ्या कामासाठी सरकारने दिलेलं वेतन आहे. पण अनड्यू ॲडव्हान्टेज, याला तुमच्या शब्दात अनड्यू म्हणजे गैर आणि ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा. गैरफायदा म्हणजे काय, गैरफायदा म्हणजे तुमचं वैध मोबदला सोडून इतर मोबदला. बघा, लक्ष द्या, वैध मोबदला, वैध समजते ना, व्हॅलिड. ठीक आहे. वैध मोबदला सोडून इतर उत्पन्न. इतर उत्पन्न म्हणजे काय सर, इतर उत्पन्न म्हणजे बेटा की यालाच तुम्ही म्हणता जास्तीचे पैसे घेणे. म्हणजे पवन सरांना 50,000 रुपये पगार आहे, पण पवन सर काय करतात माहिती आहे का, प्रत्येक वेळेस भ्रष्टाचार करतात आणि वरचे पैसे कमावतात. सो त्याला काय म्हणतात, वरचा पैसा म्हणतो ना आपण, काळा पैसा, भ्रष्टाचार, लाच, त्याला काय म्हणतात बेटा, अनड्यू ॲडव्हान्टेज. समजलं का? मग मला सांगा, हा भ्रष्टाचार असेल का? नाही सर, हा भ्रष्टाचार नाही. पण अनड्यू ॲडव्हान्टेज घेणं काय आहे, भ्रष्टाचार आहे. मग सर तुम्ही अनड्यू ॲडव्हान्टेजेस फक्त पैशाच्या स्वरूपात घेता का? नाही. असं असते का फक्त पैशाच्या स्वरूपात घेतात? तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की आता समजा तुम्ही जर सब रजिस्ट्रार झाले किंवा तुम्ही असं समजून घ्या की नोंदणी अधिकारी झाले, तर नोंदणी अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला प्लॉटचं काय करावं लागतं, NA करून द्यावं लागतं. मग तुम्ही काय म्हणता, समजा पवन सरांचा प्लॉटचा व्यवसाय आहे आणि पवन सरांना इनव्हॅलिडरित्या प्लॉटिंग करायचं आहे, तुमच्याकडे आला आणि तुम्हाला म्हटलं, हे बघ सर, मी असे प्लॉट पाडतोय आणि हे कायद्यानुसार नाही आहेत,
तुम्ही काय करा, मला परमिशन द्या, मी तुम्हाला एक प्लॉटचा तुकडा देतो. ते काय केलं तुम्ही, अनड्यू ॲडव्हान्टेज घेतला. मी अपार्टमेंट बांधून राहिलो, मला 12 मजल्याचीच परमिशन आहे, मी 15 मजलेसाठी तुम्हाला काय म्हटलं की मी तुम्हाला 2 फ्लॅट देतो, संपला विषय. तुम्ही मुंबईत अधिकारी आहात, मी काय म्हटलं, साहेब माझं तेवढं जमिनीचं करून द्या, त्यातला तुकडा तुम्हाला देतो, झालं. किंवा माझा भाऊ आहे, माझ्या भावाला समजा तुम्ही पोलीस म्हणून अटक केलं, मी काय म्हटलं, साहेब हे बघा मी मोबाईल शॉपी चालवतो, इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान चालवतो, मी काय म्हटलं, साहेब त्याला सोडून द्या, मी तुम्हाला AC देतो, TV देतो, फ्रीज देतो. हे पण अनड्यू ॲडव्हान्टेज झालं. किंवा मी LIC ऑफिसर आहे, मी म्हटलं तुमची LIC काढून देतो. हे सगळं काय आहे रे, हे पदाच्या व्यतिरिक्त अवैधरित्या घेतलेलं सगळं अनड्यू ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे तुमच्या एवढं तर लक्षात आलं की फक्त पैशाच्या स्वरूपात लाच नसते, तर लाच इतरही स्वरूपात असते. कळलं का? लाच घेणंच गुन्हा आहे का? नाही, लक्षात घ्या. भ्रष्टाचार करणे, ऍक्च्युअल मध्ये भ्रष्टाचार करणे, भ्रष्टाचारचा कट करणे म्हणजे फक्त काय, तुम्ही रचलं की बाबा मला तू उद्या पैसे देजो, मग मी येऊन घेऊन जाईल, कट करणं म्हणतात त्याला. किंवा भ्रष्टाचाराचा प्रयत्न करणे, लाच घेण्याचा प्रयत्न करणे हा पण गुन्हा आहे. असं नाही की तुम्हाला पैसे दिलेच पाहिजे, ते प्रक्रिया जरी होत असेल तोही गुन्हा आहे. आणि बेटा एक असते भ्रष्टाचाराची अपप्रेरणा. फक्त लेक्चर व्यवस्थित समजा बरं, थकू नका. लेक्चर व्यवस्थित समजून घ्या. सगळे कलम पाठ करून राहिले तुम्ही, फक्त मी तुम्हाला असंही सांगून राहिलो, हे कलम 2 मध्ये आहे, कलम 3 मध्ये असंही सांगून राहिलो, फक्त तुम्हाला कायदा समजून सांगून राहिलो. तर लक्षात घ्या, भ्रष्टाचार म्हणजे अनड्यू ॲडव्हान्टेज घेणे, त्याचा घेण्याचा कट करणे किंवा घेण्याचा प्रयत्न करणे आणि अपप्रेरणा देणे, हे काय आहे, हे गुन्हा आहे. अपप्रेरणा म्हणजे काय असते? अपप्रेरणा म्हणजे तुमचा मित्र तुम्हाला देतो, तो तुमचं तुमच्या मित्राचं भांडण चालू असते, आणि तुमच्या मित्राचं समजा तुमच्या दुश्मनाचं भांडण चालू आहे तुमचं, आणि एक तुमच्यासोबत बेनं असते, एक तुमच्यासोबत तुमचा एक दलिंदर मित्र असते, की जेव्हा गावात तुम्ही एकटे फिरता तेव्हा लोक तुम्हाला विचारतात ते दुसरं कुठं गेले, तो तुमचा जिगरी. आणि तुमचं भांडण चालू आहे तेव्हा ते काय म्हणते, चल मार मी आहे, मार मी आहे. सो ते मार म्हणणारा म्हणजे काय, अपप्रेरणा. क्लर्क काय म्हणतो, साहेबाला काहीतरी पैसे द्यावे लागतील, अपप्रेरणा. म्हणजे देऊन दे, अपप्रेरणा. म्हणजे भ्रष्टाचार करायला भाग पाडणे, त्याला मोटिवेशन देणे, दॅट इज अपप्रेरणा. आम्ही पण तुम्हाला प्रेरणा देतो, अपप्रेरणा देतो. अपप्रेरणा चुकीच्या कामासाठी असते, आम्ही जे करतो ते मोटिवेट असतं, आणि हे जे असतं याला अपप्रेरणा किंवा अबेटमेंट असं म्हणतात. ठीक आहे. हां, सो लक्षात घ्या. मग भ्रष्टाचाराच्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी काय या कायद्यानं बॅन केल्या. एक लक्षात घ्या, भ्रष्टाचाराचं, आता हे तुम्हाला जरा वेगळं वाटेल, भ्रष्टाचाराचं वचन देणे हा पण गुन्हा आहे बेटा, की साहेब एवढं काम करून टाका, ठीक आहे, एवढं काम करून टाका, मी तुम्हाला गावातले 2 एकर शेती करून देतो, झालं, वचन दिलं, हा पण गुन्हा आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये झालंच पाहिजे असं आहे का? नाही. ऑल फॉर्म ऑफ करप्शन इज प्रोहिबिटेड बाय लॉ. या कायद्यानं सगळ्या गोष्टी काय केल्या, प्रोहिबिट केल्या. आणि लक्षात ठेवायचं, भ्रष्टाचार करणे म्हणजे लाच देणे आणि लाच घेणे, घेणारा आणि देणारा दोन्हीही या कायद्यानं काय केलं, शिक्षा केली. मग लक्षात घ्या, तुम्ही जर बेटा पैसे देत असाल तर तुम्हालाही हा कायदा शिक्षा देते. म्हणजे पोलिसांना जर तुम्ही रस्त्यावर पैसे देत असाल, घेणाऱ्याला तर शिक्षा आहेच 3 ते 5 वर्ष, पण देणाऱ्याला पण 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे, हे नका विसरू. हे बघा, घेणाऱ्याला शिक्षा किती असते या कायद्यानं, घेणाऱ्याला या कायद्यानं शिक्षा दिली आहे, 1 मिनिट, ठीक आहे, घेणाऱ्याला या कायद्यानं शिक्षा दिली 3 ते 7 वर्ष प्लस दंड, ठीक आहे. आणि जो देणारा असतो, भ्रष्टाचार करू देणारा, ठीक आहे, त्याला दिली आहे 7 वर्षापर्यंत. समजलं का? हा असा कायदा आहे. कळते का तुम्हाला? मग मला एक सांगा की फक्त लाच म्हणजे काय असते, पैशाच्या स्वरूपात. पण बेटा या कायद्यात लाच म्हटलं का अनड्यू ॲडव्हान्टेज म्हटलं. अनड्यू ॲडव्हान्टेज म्हणजे वैध मोबदला सोडून इतर उत्पन्न घेणे. इतर उत्पन्न म्हणजे काहीही, मग ते पैशाच्या स्वरूपात म्हणा, इस्टेटच्या स्वरूपात म्हणा. इथे इस्टेट वगैरे शब्द वापरला नाही, इथं वापरला आहे इतर मोबदला. म्हणजे काय, एक तर तुम्ही घेऊन राहिले रोख रक्कम, किंवा तुम्ही कोणत्याही स्वरूपात मौल्यवान रोखा. मौल्यवान रोखा म्हणजे काय, मौल्यवान रोखा या शब्दाची व्याख्या जी आहे बेटा ते IPC 30 मध्ये केली आहे. कोणत्या कायद्यात केली आहे, IPC 30 मध्ये. आणि मौल्यवान रोखा म्हणजे अशी कोणतीही गोष्ट ज्याला पैशात किंमत आहे. मग सर माझ्याकडे 100 रुपयाचं तिकीट आहे, रेव्हेन्यू तिकीट, मौल्यवान रोखा. माझ्याकडे 2000 रुपयाचा बॉन्ड आहे, मौल्यवान रोखा. माझं घर आहे, मौल्यवान रोखा. कळलं का? हे सगळं जे आहे ना, म्हणजे बघा, रोख घेणे, मौल्यवान रोखा घेणे, हे सगळं काय या कायद्यानं बॅन केलं. आणि तुमच्याकडे जर बेहिशोबी मालमत्ता असेल, लक्षात घ्या, तुमच्याकडे जर
बेहिशोबी मालमत्ता असेल तर तो पण या कायद्याचा गुन्हा आहे. मग तुम्हाला विचारतात हे पैसे आले कुठून. मी त्यासाठी एक माझ्या भावाचं उदाहरण देत असतो, तुम्हाला पण देतो. माझा भाऊ हा श्री शिवाजी शिक्षण संस्थेत ना एक क्लरिकल पोस्टिंगवर आहे आणि त्याच्या अकाउंटमध्ये एकदा काय झालं, 10 लाखाचं ट्रान्झॅक्शन झालं. 10 लाखाचं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला ऑटोमॅटिक पॅन कार्ड थ्रू समजतं, त्याला नोटीस आली की 10 लाखाचा प्रॉपर हिशोब आम्हाला देण्यात यावा, अन्यथा कारवाईला समोर जावं. आता त्याचा पगार किती आहे, क्लरिकलचा पगार 45,000 रुपये. मग मला सांगा 45,000 कुठे, 10 लाख कुठे. तर बेटा त्याला 1-1 रुपयाचा हे द्यावा लागला हिशोब. असं नसते माझ्या मेहुण्यानं दिले, माझ्या सासऱ्यानं दिले, माझ्या बायकोनं दिले, नाही चालत नाही. माझ्या मित्राकडून उधार घेतले, उधारीचा व्यवहार हा लिगल व्यवहार मानत नाही सरकार. सरकार काय म्हणते, 10 लाखाचा प्रॉपर हिशोब दे. मग शेती आहे आमच्याकडे, आम्ही APMCच्या पावत्या दाखवल्या, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 10 लाखाच्या कलेक्ट केल्या म्हणून ते जमलं जुगाड. नाही तर बेटा प्रॉब्लेम होतात. ॲक्च्युअलमध्ये त्यांना शेती विकून ते पैसे घेतले होते. तुम्हाला माहिती आहे शेती विकण्याचा भाव काय असतो, शेतीने प्लॉट विकण्याचा, प्लॉटचा जी किंमत असते ना, ही किंमत नॉर्मली काय असते, 50,000 60,000 असते सरकारी किंमत, पण बाजार भावाने जास्त विकतो. समजलं का. म्हणून तर लोक कॅशमध्ये करतात सगळ्या गोष्टी. अकाउंट पेमेंट का घेत नाही, कारण की कॅश पेमेंटचा हिशोब नाही द्यावा लागत, अकाउंट पेमेंटचा हिशोब द्यावा लागतो. कळलं का. सो आता बघा ह्या सगळ्या गोष्टी या कायद्याने बॅन केल्या. आणि बेटा आता हे असतं ग्रॅटिफिकेशन. ग्रॅटिफिकेशनला म्हणतात संतृप्ती. संतृप्ती म्हणजे काय, या ठिकाणी तुम्ही रोखही घेत नाही, मौल्यवान रोखही घेत नाही, बेहिशोबी मालमत्ताही घेत नाही. तर तुम्ही काय घेता, तुम्ही घेता बक्षीस, तुम्ही घेता आमिष. ठीक आहे. तुम्ही काय करता, तुम्ही घेता त्या ठिकाणी इनाम. म्हणजे बघा लक्ष द्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या संचालकावर गुन्हा दाखल आहे. तो शैक्षणिक संस्थेचा संचालक काय म्हणतो, साहेब मला एवढं सोडून द्या, मी तुमच्या मुलाला काय करतो, शाळेत टाकतो, माझ्या कॉलेजमध्ये फ्री ॲडमिशन देतो, आमिष मिळालं. साहेब तुम्ही मला एवढ्या केसमधून सोडवा, तुम्हाला एक दूध डेअरीवाला मी तुम्हाला वर्षभर दूध कसं देईल, मोफत देईल, इनाम मिळाला. साहेब एवढ्या केसमधून मला तुम्ही सुटका करा, मी काय करेन, तुम्हाला एक मोबाईल देईल. म्हणजे समजलं का तुम्हाला, या कायद्यात लिगल रिम्युनरेशन हा गुन्हा नाहीच. मग काय आहे, अनड्यू ॲडव्हान्टेजेस आणि ग्रॅटिफिकेशन हे 2 गुन्हे केले आहेत. आणि मग लक्षात ठेवायचा, अनड्यू ॲडव्हान्टेज आणि ग्रॅटिफिकेशन घेणे म्हणजे भ्रष्टाचार करणे. आता तुम्हाला समजलं का, लाच हा सर भ्रष्टाचाराचा एक छोटासा फॉर्म आहे. लाचमध्ये पैसा घेतला जातो, तर भ्रष्टाचारामध्ये अनड्यू ॲडव्हान्टेज आणि ग्रॅटिफिकेशन असते. आणि सर लाच घेणे देणेच गुन्हा आहे, पण भ्रष्टाचार करणे, कट करणे, प्रयत्न करणे, वचन देणे हाही गुन्हा आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीने जर म्हटलं की मला 20 लाख रुपये द्या, तुम्ही म्हटलं हो, झालं गुन्हा, संपला विषय. आलं का, समजलं का तुम्हाला हा कायदा. कळलं का रे एवढं, म्हणजे काय असतं हा कायदा, रन कसा करतो. मग सर इथपर्यंत ठीक आहे, आम्हाला इथपर्यंत सगळ्या गोष्टी कळल्या, पुढे काय होतं, ठीक आहे लिहून घ्या. ओके. त्याच्या आधी एक सूचना तुमच्यासाठी, हे बघा की नगरपालिका ही जी जाहिरात आहे ना, यातल्या पोस्ट ह्या फार क्रीमी पोस्ट आहेत. आता का आहेत, कशा आहेत, मी तुम्हाला सांगतो की ठीक आहे. 2018च्या आधी जी नगरपालिकेची भरती झाली होती, त्या भरतीमध्ये म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन मी तुमसर नगरपालिकेला लेखापाल म्हणून नियुक्त झालो होतो नगरपालिकेतून, आणि खूप चांगली नोकरी आहे. ठीक आहे. म्हणजे इवन तुमचा जो बेसिक्स पे असतो किंवा जो पगार असतो ना, हा तुमचा इक्वलंट टू PSI STI ESO आहे. म्हणून मुलं ना या पोस्टला फार प्रेफरन्स देतात. आणि ही जी कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी आहे, याच्या तुम्ही टॉप 5 मध्ये जर आले ना, तर तुम्ही डेप्टी CO म्हणजे मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी ही पोस्ट तुम्हाला सुद्धा मिळते. आणि प्रमोशन पण नगर विकासमध्ये हे फास्ट प्रमोशन आहे. सो अशा प्रकारची क्रीमी पोस्ट आहे ती. ठीक आहे. सो हा चान्स, ही संधी ग्रॅब करायला सोडायची नाही. ठीक आहे. त्यासाठी आपण काय केलं, विदर्भ IAS अकॅडमीनं ठीक आहे टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे, जे अकॉर्डिंग टू तुमचा सिलेबस आपण ही टेस्ट सिरीज तुमच्यासाठी चालवली आहे. ठीक आहे. आणि या टेस्ट सिरीजच्या सगळ्या डिटेल तुम्हाला विदर्भ IAS अकॅडमीला कॉल करून मिळतील किंवा ॲपवर मिळतील. त्याच्यानंतर कायदे जो घटक आहे त्याच्यामध्ये माहिती अधिकार अधिनियम 2005, लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 हे 149 शुल्कात तुम्हाला ॲपवर अवेलेबल आहे. सो तुम्ही ही बॅच परचेस करू शकता. आणि जर ऑनलाईन बॅच परचेस करायची असेल, ते कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा अधिकारी, सो त्याची बॅच आपल्या ॲपवर तुमच्यासाठी अवेलेबल आहे. पण कोणत्याही परिस्थितीत ही संधी सोडू नका. ओके. चलो आता समजा बेटा, ठीक आहे, डोंट वरी,
फक्त कायदा व्यवस्थित समजून घ्यायचा, कारण की तुम्हाला माहिती आहे पवन सरांनी कायदे शिकवल्यानंतर ते मुखगत होतात. ओके, एवढं कळलं का? मग सर या कायद्यामध्ये पुढे काय काय यंत्रणा आहेत, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, तुम्हाला समजा लक्षात घ्या की मी तुम्हाला आधीच सांगितलं की लाच देणारा म्हणजे भ्रष्टाचार करणारा आणि लाच घेणारा हे दोन्ही दोषी आहेत. मग सर आम्ही एक प्रकरण ऐकलं ना, हो, प्रकरण असं ऐकलं की समजा एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला लाच द्यायची असेल तर तो अँटी करप्शन ब्युरोला सांगतं, मग त्याच्यावर ट्रॅप लावला जातो, रेड हँड पकडल्या जाते ना. समजा मला एखाद्या अधिकाऱ्यानं काय केली, लाच मागितली, मग मी काय करतो, अँटी करप्शन ब्युरोकडे जातो आणि अँटी करप्शन ब्युरोला 7 दिवसाच्या आधी इंटिमेशन देतो की साहेब हे बघा, हा जो पुढचा अधिकारी आहे ना, यानं मला काय केलं, यानं मला लाच मागितली 1 लाख रुपये. तर ते SCB वाले काय म्हणतात, ठीक आहे हे घ्या पैसे, तेच पैसे देतात, त्या नोटांना पावडर लावलेला असतो आणि ते काय करतात, ट्रॅप रचतात वेषांतर करून वगैरे आणि रेड हँड पकडतात. लक्षात ठेवायचं, जर लाच देणाऱ्यानं 7 दिवसाच्या आधी पोलीस, लाच देणाऱ्यानं 7 दिवसाच्या आधी पोलीस किंवा इतर यंत्रणा, मग ते कोणतेही असो भ्रष्टाचार रोखणाऱ्या, यांना जर 7 दिवसाच्या आधी पूर्व सूचना दिली असेल बेटा, तर मग या ठिकाणी गुन्हा ठरत नाही. नाही तर उद्या काय झालं असतं माहितीये का, की सोडून संन्यासालाच फाशी झाली असते. म्हणजे तुम्ही सरकारची मदत करून राहिले आणि तुम्हालाच काय होऊन राहिली, शिक्षा होऊन राहिली. मग लोकांनी मदत केली असती का नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, एका परिस्थितीमध्ये लाच देणारा बेटा काय ठरत नाही, गुन्हेगार ठरत नाही. ते म्हणजे 7 दिवसाच्या आधी जर त्यानं पूर्व सूचना दिली असेल तर. आणि हा तर प्रत्येक परिस्थितीत काय ठरतो, गुन्हेगार ठरतो. म्हणजे पैसे घेतलेच पाहिजे असं नाही या कायद्यात. कळतंय का, हे लक्षात ठेवा. मग सर लाच देणारा फक्त व्यक्ती असते का, तर नाही. लक्षात ठेवा, लाच देणारी असते, ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो कमर्शियल ऑर्गनायझेशन. कमर्शियल म्हणजे व्यावसायिक, कमर्शियल, आणि ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था. व्यावसायिक संस्था पण लाच देतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, समजा एक कंपनी आहे, ठीक आहे, ABC लिमिटेड नावाची कंपनी आहे, प्रायव्हेट कंपनी माझीच आहे, आणि मी काय करतो, रोड कन्स्ट्रक्शन मध्ये वर्क करतो, म्हणजे मी रस्ते बांधतो. आणि लक्षात घ्या, जर मी रस्ते बांधत असेल, ठीक आहे, आणि मला अमरावती नागपूर महामार्गाचा कॉन्ट्रॅक्ट मला मिळावा म्हणून मी काय करतोय, जी समजा नाही नावाची संस्था आहे, ठीक आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, याच्या अधिकाऱ्याला मी काय करतोय, याच्या अधिकाऱ्याला मी देतोय बेटा 1 कोटी रुपयाची लाच. मग सर समजा ABC लिमिटेड आहे, ABC लिमिटेड आहे आणि याचे शेअर सगळ्या लोकांनी घेतले आहे. तुम्हाला माहिती आहे टाटा कंपनी आहे, टाटा कंपनीचा मालक एकच आहे का, नाही. रतनजी टाटा एकच आहेत का, नाही. सर खूप सारे अधिकारी काय असतात, त्याचे मालक असतात. मग अशा वेळेस जर ABC लिमिटेड नावाची कंपनी हे जर भ्रष्टाचार करत असेल, ठीक आहे, हे जर भ्रष्टाचार करत असेल तर मग सर शिक्षा कोणाला होईल, तर लक्षात ठेवा, नॉर्मली लाच घेणाऱ्याला काय शिक्षा आहे, 3 ते 7 वर्ष. तुम्हाला प्रश्न यावरच येईल बरं, लिहून घ्या माझ्याकडून शब्द, 3 ते 7 वर्ष आणि दंड प्लस दंड, एवढी शिक्षा असते. पण मला सांगा, ABC कंपनीचे शेअर समजा 1000 लोकांकडे आहे, मग या 1000 लोकांना अटक कराल का तुम्ही, नाही सर. जेव्हा कंपनी एखादा अपराध करते ना, तेव्हा त्याला फक्त द्रव्यदंड होत असते. किती होत असते, द्रव्यदंड. द्रव्यदंड म्हणजे फक्त पैशात शिक्षा, द्रव्य म्हणजे पैसा. आणि एक लक्षात ठेवायचा, मग सर शिक्षा किती देते, तर लक्षात ठेवायचं, जेवढ्या रुपयाचा अपराध असेल ना त्याच्यावरून ठरवल्या जाते की शिक्षा किती द्यायची. तुम्ही समजा 100 रुपयाच्या लाच प्रकरणात अडकले असाल तर तुम्हाला 100 रुपये गुन्हा असेल, पण तुम्ही जर कोटी रुपयाची लाच देत असाल तर तुम्हाला कोटी रुपयाचा द्रव्यदंड असतो. आलं का लक्षात. पण पुढे या कायद्याची एक कलम सांगते, कलम 10 सांगते, हे 9 मध्ये दिलं आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही सेक्शनचे नावं नाही पाहून राहिले, पण तुम्ही सर्व कायदा शिकून राहिले, ठीक आहे. आणि जर बेटा ही जी कमर्शियल ऑर्गनायझेशन असते, याचे जे सगळे प्रमुख लोक असतात, प्रमुख म्हणजे कोण असते, एखाद्या कंपनीचा संचालक आहे म्हणजे मालक, एखाद्या कंपनीचा व्यवस्थापक आहे, किंवा एखाद्या कंपनीचा सचिव आहे, म्हणजे कोणतेही कमर्शियल ऑर्गनायझेशनचा सचिव आहे. कमर्शियल ऑर्गनायझेशन समजलं ना, कंपन्या, कोणती कंपनी, भारतातली असो भारताच्या बाहेरची असो कोणती कंपनी, ठीक आहे, सचिव आहे, किंवा बेटा कोणताही अधिकारी आहे, आणि या अधिकाऱ्याच्या संमतीनं जर झाला, बघा लक्ष द्या, आतापर्यंत संमतीनं झाला होता का गुन्हा, नाही, हे कंपनीचं वर्क होतं. पण आता जो गुन्हा होऊन राहिला ना, हा प्रमुख करून राहिला. एक तर प्रमुखाची त्याला संमती आहे, म्हणजे प्रमुखानंच म्हटलं की जा तशा प्रकारची डील करून या, किंवा बेटा त्यांचं झालं दुर्लक्ष, त्यांनी काय केलं, अशा सिस्टीमवर लक्ष दिलं नाही, त्यांना माहीतच नाही आपल्या कंपनीत अशाही गोष्टी चालतात. या गोष्टीमुळे जर झाला असेल ना, तर मग त्या अधिकाऱ्याला शिक्षा होते. पूर्ण कंपनीला द्रव्यदंड होत नाही, ते अधिकाऱ्याची किंवा संचालकाची हयगय असते, त्याचा तो गुन्हा असतो. म्हणून याला शिक्षा काय असते, याला असते 3 ते 7 वर्ष प्लस दंड. आलं का लक्षात.
समजलं? हे 2 कुठं दिलं आहे? हे कलम 9 मध्ये दिलं आहे आणि हे कलम 10 मध्ये दिलं आहे. ठीक आहे. मग सर ह्या केसेस कुठे चालतात? एक लक्षात ठेवायचं, जर लोकसेवकाची अटक करायची असेल, या कायद्यानं सरळ सांगितलं, हे बघा, लोकसेवकाला तुम्ही अटक करा किंवा लोकसेवकावर खटला भरा. खटला कुठं भरला जात असते? न्यायालयात. दोन्हीसाठी सरकारची काय लागते? पूर्व परवानगी लागते. पूर्व परवानगी लागते म्हणजे काय रे? की लक्षात ठेवा, असं नाहीये की समजा एखाद्या पवन सर आहेत, पवन सर समजा पोलीस अधिकारी आहेत आणि पवन सरांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि लगेच पोलिसांनी पवन सरांना अटक केली आणि न्यायालयात नेलं, असं चालत नाही. पूर्व परवानगी घ्यावी लागत असते. जर पवन सर केंद्राचे अधिकारी असतील तर केंद्र सरकारची आणि राज्याचे अधिकारी असतील तर राज्य सरकारची परमिशन घ्यावी लागते, त्यानंतर खटला भरला जातो. या कायद्याने सरळ सांगितलं. म्हणजे एका प्रकारे लोकसेवकाच्या बाजूचा पण या ठिकाणी विचार करण्यात आला. ठीक आहे. मग सर या केसेस चालतात कुठं? हे लिहून घ्या. ऑलमोस्ट आपण अर्धा कायदा बघितला बरं. ठीक आहे. चलो सर, मग ह्या केसेस चालतात कुठं? तर बेटा लक्ष दे, हा कायदा चालवण्यासाठी एक न्यायालय असतं. ठीक आहे. एक न्यायालय, नॉर्मली जे सेशन कोर्ट असतं. लक्षात ठेवायचं, ह्या केसेस कोणत्या न्यायालयात चालतात असा प्रश्न जर विचारला तर सांगायचं सत्र न्यायालय. लक्षात घे, समजा सत्र न्यायालय कुठं असतं? जिल्ह्याच्या ठिकाणी. सेशन कोर्ट म्हणतात त्याला. कोणतं कोर्ट म्हणतात? सेशन कोर्ट. ह्या केसेस ना नॉर्मली सेशन कोर्ट मध्ये चालतात. आणि एक लक्षात ठेवायचं, सेशन कोर्ट मध्ये चालण्यासाठी जे न्यायाधीश असतात यांना स्पेशल न्यायाधीश म्हणतात, स्पेशल जज. लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो की भ्रष्टाचार प्रतिबंधक नियमानुसार, ठीक आहे, खटले चालवण्यासाठी जे न्यायाधीश असतात त्यांना कोणते न्यायालय म्हणतात? त्यांना न्यायाधीश म्हणतात स्पेशल न्यायाधीश. स्पेशल काम आहे यांच्याकडे, कोणतं? भ्रष्टाचाराचं. मग यांची पात्रता काय असावी लागते? सर स्पेशल न्यायाधीश कोणाला होता इथे लक्षात ठेवायचं, सत्र न्यायाधीश. म्हणजे सेशन कोर्ट मधला जो न्यायाधीश असतो त्याला काय म्हणतात? सत्र न्यायाधीश किंवा अवर सत्र न्यायाधीश. अवर म्हणजे ऍडिशनल. ठीक आहे. आणि एक असतो अतिरिक्त किंवा याला सहाय्यक म्हणतात, सहाय्यक सत्र न्यायाधीश. याच्यावर प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. काय विचारला जाईल? सत्र न्यायाधीश. बघा, न्यायालय कोणतं असतं? सत्र न्यायालय. स्पेशल जज असतात. स्पेशल जजची पात्रता काय? एक तर सत्र न्यायाधीश असावा, अवर सत्र न्यायाधीश असावा किंवा सहाय्यक असावा. मग लक्षात ठेवायचा, हा पदावर असणारा म्हणजे आजी आणि निवृत्त पण चालतो. एक तर आताचा असावा, चालू पदावर किंवा निवृत्त असावा. हे या कायद्याच्या कलम 3 न सांगितलं आहे. ठीक आहे. आणि या कायद्यातल्या ज्या सगळ्या केसेस चालतात बेटा, सगळे प्रश्न याच्यावर असतील, डोंट वरी. या कायद्यातल्या केसेस ह्या चालतात वॉरंट केस प्रमाणे, वॉरंट खटल्याप्रमाणे. वॉरंट खटला काय असतो रे? वॉरंट केस म्हणजे ज्या गुन्ह्याला 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असते त्याला काय म्हणतात? वॉरंट केस. आणि या कायद्याचं कलम 5 सरळ सांगतं की हे जे खटले असतात, करप्शनचे जे गुन्हे भरल्या जातात आणि न्यायालयात जी सगळ्या गोष्टी चालतात, ह्या कोणत्या खटल्याप्रमाणे चालतात? वॉरंट केस. वॉरंट केस म्हणजे काय? ज्याला 2 वर्षाहून अधिक शिक्षा असते त्या केसेसला वॉरंट केस म्हणतात. सर मग या कायद्याची प्रक्रिया कोणत्या कायद्यानुसार चालते? तर CRPC. बघा लक्षात घ्या, भारतात एक कायदा आहे CRPC ऍक्ट. आणि हा क्रिमिनल प्रोसिजर कोड काय करतो? न्यायालयात कशा प्रकारे कामकाज चालेल हे सगळं सांगतो. मग लक्षात ठेवायचा, हा कायदा वॉरंट खटल्याप्रमाणे चालतो आणि CRPC 1973 प्रमाणे चालतो. समजा गुन्हेगार आहे, पवन सरांनी लाच घेतली, पवन सर गुन्हेगार आहे, पवन सर स्वतः विरुद्ध साक्ष देऊ शकतात की मी गुन्हा केला, हो सर मला माफ करा. म्हणजे लक्षात ठेवायचं, CRPC 307 प्रमाणे पवन सर माफीचा साक्षीदार बनवू शकतो. समजलं का? तुम्ही ऐकलं असेल ना, बऱ्याचदा इंग्रज काय करायचे? माफीचा साक्षीदार बनवायचे अनेक लोकांना. तर तुम्ही स्वतः विरुद्ध इथं काय देऊ शकता? साक्ष देऊ शकता. पण ते खरं सांगावं लागतं, मी गुन्हा कसा केला, काय केला, अशा प्रकारे. कळलं का? म्हणजे समजलं. आता एक लक्षात ठेवा, हे झालं स्पेशल जजच्या संदर्भात. कलम 3, कलम 4 आणि कलम 5 सगळं तुम्ही बघितलं. लक्षात ठेवायचं की या जजला एक कालावधी दिला आहे. हे जज आपला जो निकाल आहे बेटा, हा निकाल देतील किती वर्षात? त्या ठिकाणी 2 वर्षात. 2 वर्षाच्या आतमध्ये यांना केसचा निपटारा करावाच लागतो, कंपल्सरी. पण जर अपवादात्मक परिस्थिती असेल, अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय? लेखी जर कारण दिले यांनी की बाबा आम्हाला 2 वर्षात का संपवता आलं नाही, तर लक्षात ठेवायचं, एका वेळी 6 महिने अशी आणखी 2 वर्ष वाढ दिल्या जाते. पण लक्षात ठेवायचं, एका वेळी फक्त वाढ किती असेल? 6 महिन्याचीच असेल. असं जास्तीत जास्त किती वर्षात? 2 ऍडिशनल. कोणत्याही परिस्थितीत 4 वर्षात निकाल द्यावा लागतो, अन्यथा नाही. आलं का लक्षात? हे कळतंय का? हे गोष्टी कळल्या पाहिजे. ह्या गोष्टी या कायद्यातल्या कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत. ठीक आहे.
समजलं? कलम 3, कलम 4, कलम 5 समजलं? आता बघा या कायद्यात सरळ सांगितलं, हे लिहून घ्या. ओके बेटा, या कायद्यात सरळ सांगितलं. काय सरळ सांगितलं तर बघ लक्षात घे. ठीक आहे, हा आपण पार्ट 1 शिकतोय. पार्ट 1 कसा वाटला हे तुम्ही काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. मग मी पार्ट 2 तुमच्यासाठी बनवेल. कारण की एका पार्टमध्ये एका तासात कायदा शिकवणे सोपी नाही. कायदा समजला पाहिजे. कायदा पाठ नसतात करत. मुलांचं काय चुकते, मुलं कलम पाठ करतात, पाठ नसतात करत. बाबा कायदा नेमका कशासाठी आहे, कसा वर्क करतो हे जर तुला समजलं ना तर मग सगळ्या गोष्टी करतात. जे माझ्याकडून कायदे शिकले त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. RTA RTSच्या संदर्भात पण हेच स्थिती आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या, इथं सरळ सांगितलं की तुम्हाला माहिती आहे एखाद्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचा आरोप असतील तर पाहिजे तपास यंत्रणा. तपास यंत्रणा म्हणजे काय की जे इन्व्हेस्टिगेशन करतात ते. खटला चालवण्यासाठी न्यायाधीशाची यंत्रणा मी तुम्हाला सांगितली. आता आपण बघतोय तपास यंत्रणा. तपास यंत्रणा म्हणजे काय तर या कायद्यानं सरळ सांगितलं. हे बघा, समजा दिल्लीच्या केसेस असतील तर दिल्लीमध्ये एक कायदा आहे बेटा, कोणता, दिल्ली विशेष आस्थापना कायदा. दिल्ली पोलीस विशेष आस्थापना कायदा. आणि लक्षात ठेवायचं CBI याच कायद्यानुसार वर्क करते. कोणता कायदा, दिल्ली विशेष आस्थापना कायदा. जर दिल्लीतल्या केसेस असतील तर दिल्लीमध्ये याचा इन्व्हेस्टिगेशन अधिकारी असतो PI, पोलीस इन्स्पेक्टर. दिल्लीमध्ये एखाद्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर असा आहे की PSI चौकशी करतो, हवालदार करतो नाही. लक्षात ठेवायचं, भ्रष्टाचाराचे आरोप जर असतील या कायद्यानुसार तर तपासणी अधिकारी दिल्लीत कोण असला पाहिजे, PI असला पाहिजे. काही महानगर असतात. महानगर म्हणजे काय, ज्याची लोकसंख्या 10 लाखाच्या वर आहे ते. मग फॉर एक्झाम्पल मुंबई, त्यानंतर कलकत्ता म्हणजे कोलकाता आजचं. ठीक आहे, नंतर अहमदाबाद, नंतर चेन्नई. ठीक आहे, या कायद्यात सरळ सरळ जे नावं दिले आहेत तेच सांगतोय मी तुम्हाला. चेन्नई आणि इतर महानगर. इतर महानगर याच्यासाठी तपास अधिकारी कोण असतो तर ACP असतो. याच्यावर प्रश्न येईल बरं तुमचा, डोंट वरी, याच्यावर प्रश्न येईल. म्हणजे हे जे महानगर आहेत ज्याचे नावं तुम्हाला दिले आहेत आणि जे आहेत सो याच्यासाठी ACP नावाचा असतो. ठीक आहे, आता बघा, आणि इतर जे क्षेत्र असतात, इतर क्षेत्र म्हणजे काय, हे बघा ACP नावाचं पद कुठं असते, शहरी पोलिसांमध्ये. आणि ग्रामीण पोलिसांमध्ये ACP सारखंच पद कोणतं असतं, DYSP. तुम्हाला माहिती आहे ना, राज्यसेवेतून जर अधिकारी झालो आणि तुम्ही जर ग्रामीणमध्ये गेले तर तुम्ही DYSP होता, शहरीमध्ये जर गेले तर तुम्ही काय होता, ACP होता. आयुक्तालयाच्या क्षेत्रात ACP होता. आलं का लक्षात? मग हे लक्षात घ्या की या कायद्यानुसार तपास यंत्रणामध्ये कोण असतं, दिल्लीमध्ये ACP आणि DYSP चे पॉवर PI ला आहेत. बघा किती जबरदस्त असेल तिथं पॉवर. ठीक आहे, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, दिल्ली. ठीक आहे, यांच्यासाठी ACP असतो, बाकी DYSP. मी तुम्हाला आधी सांगितलंय की ह्या लोकांना काय आहे, ह्या लोकांना घ्यावी लागते बेटा पूर्व परवानगी. आणि लक्षात ठेवायचं, पूर्व परवानगी कोणाची घ्यावी लागते, केंद्र किंवा राज्याची. तो केंद्राचा अधिकार असेल तर केंद्राची, आणि राज्यातला असेल तर राज्याची. आणि किती महिन्याच्या आत, 3 महिने. यांनी परमिशन किती महिन्याच्या आत द्यावी, 3 महिने. आणि लेखी कारण देऊन 1 महिना काय मिळू शकते, वाढ मिळू शकते. आलं का लक्षात? इतकं सोपी आहे हा कायदा, डोंट वरी. फक्त कायद्याचा उद्देश, आता तुम्हाला हा कायदा चिल्लर वाटेल, डोंट वरी. ठीक आहे, नोट माय वर्ड, टेक माय वर्ड, की तुम्हाला हा कायदा आता अगदी सोपा वाटेल. आणि यांना अधिकार माहिती किती असतात, या कायद्याचं पुढचं एक कलम सांगतं 18 की हे लोक तुमची बेहिशोबी मालमत्ता चेक करण्यासाठी, म्हणजे पवन सरांनी आपल्या लाईफमध्ये किती भ्रष्टाचार केला, त्यांच्या अकाउंटवर किती ठीक आहे किती भ्रष्टाचार आहे यासाठी तुमचं बँक रेकॉर्ड पण चेक करू शकतात. काय चेक करू शकतात, बँक रेकॉर्ड. पण एक लक्षात ठेवायचं, बँक रेकॉर्ड जेव्हा चेक करायचं असतं तेव्हा SP दर्जाचा अधिकारी पाहिजे असते. SP अधिकारी स्वतः जातो. SP तुमचा, समजा पवन सरांचं खातं SBI मध्ये आहे आणि SBIच्या अमरावती ब्रांच मध्ये आहे, तर SP काय करेल, स्वतः त्या ब्रांच मध्ये जाईल आणि पवन सरांचं सगळं अकाउंट बघेल. आणि एक लक्षात ठेवायचं, बँकेने सहाय्य करणे बंधनकारक आहे. बँक असं म्हणू शकत नाही की प्रायव्हसी आहे ना, आम्ही कोणाला दाखवत नाही. बँकेने सहाय्य करणे बेटा आहे बंधनकारक. आणि कोणत्याही परिस्थितीत काय करावं लागतं माहिती आहे का, त्यांना सहाय्य करावं लागतं. हे कायद्याचं 18 सांगतं. ह्या गोष्टी कळतंय का तुम्हाला, कळतंय का? सो अशा प्रकारे बेटा हा कायदा वर्क करतो. समजलं का? म्हणजे आपण काय काय शिकलो सांगा बरं. झालं नाही, लेक्चर नाही झालं. इथपर्यंत काय शिकलो, या कायद्याचा जनक कायदा कोणता होता, ठीक आहे, त्या कायद्यात सुधारणा कोण केल्या, अलीकडे कोणत्या सुधारणा झाल्या, या कायद्यामध्ये काय तरतुदी आहे, कशासाठी शिक्षा वगैरे देतो हे आपण बघितलं. हे लिहून घ्या एकदा. ठीक आहे, चलो आता बघा व्यवस्थित. ठीक आहे, सो आपण शिकतोय भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988. ठीक आहे,
आता या कायद्यानं बघा, लक्ष द्या, हा कायद्याचा उद्देश काय आहे हे दिसत नसेल तुम्हाला कदाचित. भ्रष्टाचाराला आळा घालणे हा काय, हे बघा, ही वरची लाईन काय आहे, कायद्याचा उद्देश भ्रष्टाचाराला आळा घालणे. या कायद्यात कलम किती आहेत, 31. जेवढे RTI मध्ये कलम आहेत ना तेवढेच कलम आहेत. या कायद्यामध्ये प्रकरण किती आहे, 5 आहेत. ते कोणते आहेत ते पुढे बघूच आपण. या कायद्याचा अंमल कधी आला बेटा, तर 9 सप्टेंबर 88 ला. 5 सप्टेंबरची नंतरची तारीख लक्षात ठेवा. 9 सप्टेंबर 88 ला हा कायदा अंमलात आला. याच्या आधी कोणते कोणते कायदे होते, याच्या आधी द प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1947 होता, हा रद्द केला या कायद्याने. आणि भारतीय दंड संहिता 161 ते 165 होतं, हे पण या कायद्याने रद्द केलं. मग तुम्हाला विचारेल की त्या ठिकाणी PCA आल्यामुळे कोणते 2 कायद्यातल्या तरतुदी रद्द झाल्या, तर ह्या रद्द झाल्या. ठीक आहे, एक कायदा रद्द झाला आणि एका कायद्यातील तरतुदी रद्द झाल्या. ठीक आहे, याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे, आणि जो 1987 चा PCA ऍक्ट होता त्याच्यामध्ये के संतानम समितीने काय केला होता, सुधारणा. आणि के संतानम समितीचा उद्देश काय होता, भ्रष्टाचाराची चौकशी करणे. ठीक आहे, त्याच्यानंतर 2007 ला जो वित्तीय प्रशासकीय सुधारणा कायदा आला होता त्यांना काय म्हणतात, लाच देणाऱ्या आपण कायद्याच्या कक्षेत आणा, आणि आपण आणलं. ठीक आहे, आणि 2013 ला अनिल माधव समिती होते ज्याने या कायद्यात सुधारणा केल्या. त्या कधी अंमलात आल्या, 26 जुलै 2018 ला. ठीक आहे, या कायद्यात 5 प्रकरण आहेत. आता बघा, प्रकरण कसे पाठ करत असतात मी तुम्हाला सांगतोय. प्रकरण 1 आहे बेटा, प्रकरण 1 आहे प्रारंभिक. ए फॉर आरंभ, आरंभ आहे प्रचंड, तुमचाही आरंभ आहे ना कायद्याचा. ठीक आहे, ए फॉर आरंभिक. बी फॉर बेंच ऑफ जजेस, बी फॉर बेंच ऑफ जजेस. आणि बेंच ऑफ जजेस म्हणजे स्पेशल न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते, केंद्र किंवा राज्य सरकार करते. किती पाहिजे तेवढ्या संख्येनं. कशासाठी, 1 किंवा अधिक क्षेत्रासाठी. पात्रता काय पाहिजे, 17 न्यायाधीश, अवर 17 न्यायाधीश किंवा अतिरिक्त 17 न्यायाधीश. कळलं का. सी फॉर बेटा क्राईम, हे बघ, ए फॉर आरंभ, बी फॉर बेंच ऑफ जजेस, सी फॉर क्राईम. क्राईम म्हणजे अपराध आणि शिक्षा. लाच घेणे आणि देणे दोन्ही अपराध आहे. घेतली तर ते 3 ते 7 वर्ष प्लस दंड, आणि दिली तर त्या ठिकाणी 7 वर्षापर्यंत. डी फॉर बेटा, डी फॉर डिटेक्टिव्ह. डीचा कोड काय होतो हे बघा, सी चा क्राईम झाला कोड, क्राईम मास्टर गोगो. डी फॉर डिटेक्टिव्ह, या कायद्याचे डिटेक्टिव्ह कोण असतात, तपास अधिकारी कोण असतात, दिल्ली विशेष आस्थापना कायद्यानुसार असतात PI. महानगरासाठी असतात ACP आणि इतर क्षेत्रासाठी असतात DYSP. ठीक आहे. 4A मध्ये काय, मालमत्तेची जप्ती. जेवढी मालमत्ता तुम्ही जमा केली बेहिशोबी सगळीच्या सगळी सरकार जप्त करते. ठीक आहे. आणि 5 मध्ये बेटा ETC, इतर तरतुदी. मी तुम्हाला सांगितलं खटल्यांसाठी काय लागते, मंजुरी लागते सरकारची. आणि E फॉर ETC. हे बघा, हे सर ABCD कुठून आणलं, पहिलं अक्षर A, दुसरं अक्षर B, तिसरं अक्षर C, चौथं D आणि 5वं काय आहे E. E फॉर ETC, इतर तरतुदी. समजलं का. A फॉर आरंभिक, B फॉर बेंच ऑफ जजेस, C फॉर क्राईम अँड त्याच्या शिक्षा, D फॉर डिटेक्टिव्ह आणि E मध्ये ETC. कळलं का. मग सर तुम्ही तर 5 भाग सांगितले, 6 आहे तर बेटा हे बघ, हा जो ज्याला ABCD लागलं असते त्याला भाग मोजत नसतात, जो शेवटचा क्रमांक असतात तो सांगत असतात. कळलं का. हा, नंबर नेक्स्ट. अबे कळतंय का, येस ऑर नो. सर मग हा कायदा लागू कोणाला आहे, तर लक्षात घ्या बघा, भारतातच भ्रष्टाचार केला पाहिजे लोकसेवका असं नाही. लोकसेवकांना भारताच्या बाहेर जाऊन जरी भ्रष्टाचार केला तर समजून घ्यायची की त्याची आली. तुम्हाला माहिती आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस आहे. मग आता इंडियन फॉरेन सर्व्हिसेसचे अधिकारी कुठं काम करतात, विदेशात. मग ते भ्रष्टाचार करू शकतात का, नाही. मी एक उदाहरण देत असतो तुम्हाला सांगतो की भारतीय व्यक्ती कायद्याचं गाठोड सोबत घेऊन हिंडत असते. भारतीय व्यक्ती काय करतो, कायद्याचं गाठोड नेहमी सोबत घेऊन हिंडतो. म्हणजे कुठेही गेला तर त्याच्यासोबत कायदे आहेतच. ठीक आहे, समजून घ्या. मग या आता कोणत्याही कायद्याचं कलम 1 काय असतं, नाव व विस्तार. नाव काय या कायद्याचं, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम. कधी लागू झाला तर सर 9 सप्टेंबर 1988 ला लागू झाला. ठीक आहे. हा कायदा लागू कोणाला असेल, हा कायदा लागू असेल संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरील सर्व भारतीय व्यक्ती, म्हणजे भारतातला व्यक्ती कुठेही जाऊन भ्रष्टाचार करू शकत नाही. आलं का लक्षात. कोणत्याही कायद्याचं बेटा कलम 2 जे असतं ना ते असते व्याख्या कलम. लक्षात ठेव, व्याख्या कशाची केली, ए मध्ये केली निवडणुकीची. ए चा कोड करायचा असेंब्लीच्या निवडणुका. माहिती आहे ना, निवडणुकीत भ्रष्टाचार करता येत नाही म्हणून निवडणूक अधिकारी असतात, निवडणूक अधिकाऱ्याला भ्रष्टाचार करता येत नाही म्हणून निवडणुकीची व्याख्या केली. निवडणूक तर तुमच्या वर्गातही होते मॉनिटरची, निवडणूक तुमच्या कॉलेजमध्ये CRची होते. मग अशा वेळेस भ्रष्टाचाराची प्रकरणं असतात का, नाही. बघा लक्ष द्या, निवडणूक म्हणजे काय, एक तर संसदेची निवडणूक, लोकसभा राज्यसभा, राज्य विधिमंडळ, विधानसभा विधान परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक प्राधिकरण म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, ZP, नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, कटक मंडळ आणि इतर सार्वजनिक ऑथॉरिटी म्हणजे काय असते, सोसायट्या वगैरे असतात, बँका असतात, यांच्या निवडणुका. ए मध्ये असेंब्ली. ए मध्ये कशाची व्याख्या, असेंब्ली. असेंब्ली म्हणजे निवडणुका.
ए म्हणजे विहित. विहित म्हणजे काय, कायद्यात जे नियम दिलेले असतात त्याला विहित म्हणतात, एवढंच लक्षात ठेवा. बी मध्ये आहे बेटा सार्वजनिक कर्तव्य. बी फॉर बीडीओचं कर्तव्य. काय कोड लक्षात ठेवसाल, बी फॉर बीडीओचं कर्तव्य. मग तुम्हाला माहिती आहे सार्वजनिक कर्तव्यासाठी भ्रष्टाचार करता येत नाही. कोणत्या कर्तव्यासाठी भ्रष्टाचार करता येत नाही, सार्वजनिक कर्तव्यासाठी. फॉर एक्झाम्पल समजून घ्या की तुम्ही समजा अधिकारी आहात, लोकसेवक आहात, पीआय आहात आणि तुम्हाला झाडावर चांगल्या प्रकारे चढता येतं आणि तुम्हाला एका व्यक्तीने काय म्हटलं, साहेब झाडावर चढून मला काय करा, मला तेवढं माझं जे अडकलेली वस्तू आहे ते काढून द्या, मग मी तुम्हाला 50 रुपये देतो. नॉर्मली असं होत नसते पण सांगून राहिलो. मग आता मला सांगा तुम्ही ते पतंग काढून देण्यासाठी झाडावर चढले तर तो भ्रष्टाचार झाला का नाही, कारण की तो भ्रष्टाचार तुम्ही खाजगी कामासाठी केला. भ्रष्टाचार कोणत्या गोष्टीसाठी करू नये लोकसेवकाने, सार्वजनिक कर्तव्यासाठी करू नये. मग सार्वजनिक कर्तव्य म्हणजे बीडीओचं कर्तव्य. बी फॉर बीडीओचं कर्तव्य. राज्याला, समाजाला किंवा जनतेला ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्याला काय म्हणायचं, सार्वजनिक कर्तव्य. अशीच व्याख्या दिली आहे कायद्यानं. जी व्याख्या दिली तीच मी तुम्हाला सांगतो, मनाची बनवत नाही. ठीक आहे. नंबर नेक्स्ट. आता आहे बेटा राज्य म्हणजे काय. मग राज्य कशाला म्हणायचं, पवन सरांनी काय केलं, स्वतःच्या घराला राज्य नाव दिलं. ठीक आहे. मग राज्य झालं का नाही, तर राज्य म्हणजे काय असते, राज्य म्हणजे केंद्र किंवा राज्याच्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या, महामंडळ, कंपन्या वगैरे सगळं. आणि सरकारी कंपनीची व्याख्या कंपनी कायदा 1956च्या कलम 617 मध्ये दिली आहे. मग विचारेल तुम्हाला सरकारी कंपनी म्हणजे काय, तर कंपनी कायदा 1956च्या 617 नुसार स्थापन कंपनी. नंबर नेक्स्ट आहे. तर लोकसेवक म्हणजे काय असते लक्षात घ्या. लोकसेवक म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी डिफाईन केलं आहे. फक्त तुम्हाला विचारेल की पुढील पैकी लोकसेवक कोण, आणि विचारलं तर आमदार खासदार एवढंच विचारेल, त्याच्यापेक्षा जास्तीचं विचारणार नाही. तर 1 बाय 1 आपण काय करू, चेक करू. हे बघा, शासनाच्या सेवेत असणारी कोणतीही व्यक्ती जे शासनाकडून पगार घेते, म्हणजे सगळे गव्हर्नमेंट सर्वंट, सेंट्रलचे, राज्याचे, सर्वच्या सर्व. दुसरं, केंद्र किंवा राज्य सरकारची एखादी कंपनी आहे समजा, त्या कंपनीमध्ये काम करणारे सगळे लोक, कोणत्याही कंपन्या, महारत्न, मिनिरत्न, नवरत्न, त्या सगळ्या कंपन्या. त्याच्यानंतर कोणताही न्यायाधीश, न्यायदानाच्या संबंधात कर्तव्य पार पाडण्यासाठी कोर्टाद्वारे अधिकार मिळालेली व्यक्ती. न्यायालय काय करत असते, बऱ्याचदा तुमची संपत्ती जेव्हा जप्त करते तेव्हा रिसिव्हर नावाचा अधिकारी नेमत असते. तो काय करत असतो, ते संपत्ती जप्तीच्या संदर्भात सगळी कारवाई करते. कळलं का, अशी व्यक्ती. नंबर नेक्स्ट. पुढे आहे न्यायालयानं किंवा एखाद्या ऑथॉरिटीनं, कोणत्याही प्राधिकरणाने एखाद्या व्यक्तीकडे जर एखादा गुन्हा समजा एखादी केस ट्रान्सफर केली असेल, तसा ट्रिब्युनल, लवाद म्हणजे काय असते, त्या ठिकाणी लोकसेवक असते. त्याच्यानंतर मतदार याद्या तयार करणे, मतदार प्रकाशित करणे, सुधारणे, बाळगणे, म्हणजे मतदानाच्या संदर्भात, निवडणुकीच्या संदर्भात जे सगळ्या गोष्टी घडतात ते लोकसेवक असतात. ठीक आहे. त्यानंतर कोणताही सार्वजनिक खाजगी कर्तव्य पार पाडण्यासाठी अधिकार मिळालेली व्यक्ती, ज्याला कोणतंही पब्लिकचं काम दिलं आहे तो व्यक्ती. फॉर एक्झाम्पल तुमच्या गावात सर्वे करायला आले लोक गव्हर्नमेंटच्या वतीनं, मग ते कॉन्ट्रॅक्ट बेस असो, परमनंट असो, डझंट मॅटर, गव्हर्नमेंटचं वर्क करता येत ना, संपला विषय. पण कोणतं कर्तव्य, सार्वजनिक, खाजगी कर्तव्य का नाही. त्यानंतर काही शेतकी बँका असतात, औद्योगिक बँका असतात, व्यापारी बँका असतात, म्हणजे सेंट्रल बँक आहे, SBI आहे, सगळ्या बँकेचे अध्यक्ष, सचिव आणि कर्मचारी. परीक्षा घेणाऱ्या आयोगाचा आणि निवड मंडळाचा सदस्य, म्हणजे UPSC, MPSC, तलाठी मंडळ, कोणतंही मंडळ जे असेल XYZ. कोणत्याही विद्यापीठाचा व्हाईस चान्सलर, कुलगुरू, बोर्डाचा सदस्य, प्राध्यापक, कर्मचारी, म्हणजे युनिव्हर्सिटी, कॉलेजेस याचे सगळे लोक. नंतर केंद्र आणि राज्य यांच्याकडून ज्यांना अनुदान भेटतं, ठीक आहे, असे सगळ्या शैक्षणिक संस्था, शाळा मी बोललो होतो. त्यानंतर वैज्ञानिक मंडळ म्हणजे रिसर्च जर फाउंडेशन असतील, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर संस्था असतील, ज्याला गव्हर्नमेंट काय करतं, पैसे देतं, अशा सगळ्या संस्था. त्यानंतर आता हे बघा, हे सर्वात महत्त्वाचे टॉपिक काय, की अशा व्यक्ती सरकारने स्वतः नेमलेल्या असो नसो. आता मला एक सांगा, तुमच्या गावची ग्रामपंचायत आहे, तुमच्या ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक हा सरकार निवडलेला आहे, पण ग्रामसेवकानं जर सर्वे करायसाठी गावातल्या काही लोकांना निवडलं, पण ते करून कोणतं कर्तव्य राहिले, सार्वजनिक कर्तव्य. मग यावेळेस ते लोकसेवक नसतील का, हो सर असतात. सरकारनं स्वतः निवडो की प्राधिकाऱ्यामार्फत, ते सगळे लोक. नंबर नेक्स्ट. त्याचं एक आणखी उदाहरण देऊ का. बँक काय करते, बँकेवर ड्युटी करण्यासाठी एका चौकीदाराची निवड करते. मग तो चौकीदार हा बँकेत काम करू राहिला, सार्वजनिक सेवक आहे की नाही, आहे. ठीक आहे. दुसरं, लोकसेवकाची व्याख्या IPCच्या 21 मध्ये केली आहे. चला, मग आता तो व्यक्ती कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हे महत्वाचं नाही. आता समजा तलाठी भरती आहे, तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार चालू आहे कदाचित, ठीक आहे, असेल नसेल, कोणताही एक व्यक्ती आहे, तो भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पदावर गेला. तुम्ही असं म्हणू शकता का तो भ्रष्टाचार करून पदावर गेला म्हणजे तो लोकसेवक नाही. नाही, डझंट मॅटर, कायदेशीर आहे बेकायदेशीर आहे.
नंतर लोकसेवकाच्या व्याख्येमध्ये आमदार आणि खासदारचा समावेश होतो, ठीक आहे, आणि PV नरसिंहराव केस आहे, त्या केसमध्ये सांगितलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आहे अनड्यू ॲडव्हान्टेज म्हणजे काय, तर लिगल रिम्युनरेशन सोडून जे इतर उत्पन्न असतं त्याला काय म्हणतो, अनड्यू ॲडव्हान्टेज, आणि हा गुन्हा आहे. ग्रॅटिफिकेशन म्हणजे काय करणे, तृप्ती किंवा संतोष, पारितोषिक घेणे, इनाम घेणे, गिफ्ट घेणे, किंवा जे काही आर्थिक अधिकार नाहीत अशा प्रकारचे पण, म्हणजे जे आर्थिक असणार नाहीत, इतरही गोष्टी, मोबाईल वगैरे सांगितलं ना ते. आणि लिगल रेम्युनरेशन आहे ना, हे तुमचं वैध उत्पन्न असते. मग सरकारनं जे जे तुम्हाला अलाउ केलं आहे ते सगळं उत्पन्न काय असतं, त्या ठिकाणी वैध उत्पन्नामध्ये येतं. ठीक आहे. आता हे जे कलम 3 आणि ह्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी घेऊ. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं काय याच्या संदर्भात फीडबॅक तुमचा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.